नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पंचायत समितीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा स्तर म्हणजे पंचायत समिती होय. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे पंचायत समिती होय. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 56 अन्वये राज्यात प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती स्थापन केली जाते. बलवंतराय मेहता समितीने आपल्या अहवालात पंचायत समितीस जास्त अधिकार देण्याची शिफारस केली होती, परंतु महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व दिले. साधारणपणे 75 ते 175 खेड्यांचा एक तालुका असतो व प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समिती स्थापन केली जाते. जे तालुके 100% शहरी असतात त्या ठिकाणी पंचायत समिती स्थापन केली जात नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत, परंतु 351 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका राजुरा आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका नवापूर. पंचायत समितीची रचना. पंचायत समितीची सदस्य संख्या 12 ते 25 इतकी असते. पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 20,000 लोकसंख्येमागे पंचायत समितीचा एक प्रतिनिधी निवडला जातो आणि पंचायत समितीची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.